तर काय वाटतं पप्पा गेले तुला? वाईट वाटतंय, म्हणजे अशी कोणाची गाडी वाजली की पप्पाची गाडी आली म्हणून वाटतंय. आता पप्पा स्वप्न पूर्ण करणार का तू? हो. सरकारकडून काय मागणी आहे तुझी? जसं माझे पप्पा गेले तसं कोणाची जाऊ नये हीच आहे. झालं तुमच्या? हो, सगळं ऊसात पण पाणी आहे, पेरूत आहे, लिंबूनी सगळीकडे पाणीच पाणी आहे. आणि पेरूला पाणी लागून आळ्या लागल्या. बार्शीतील शेतकरी कन्येचा प्रचंड व्हायरल झालेला हा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी सोशल मीडियावर नक्की पाहिला असेल. माझ्या वडिलांचं झालं तसं कुणाचंही होऊ नये, हे तिचे शब्द ऐकून काळजात धस होतं. पण आता याबद्दलची एक चांगली बातमी आहे. सुदैवानं या चिमुकलीची आर्तहाक आता ऐकली गेली आहे. कन्या दिनाचं औचित्य साधून ठाकरेंच्या एका आमदारानं या चिमुरडीच्या भविष्याला आधार मिळेल अशी कायमस्वरूपी मदत केली आहे. धाराशिव कळमचे ठाकरेंचे आमदार कैलास पाटलांनी या शेतकरी कन्येच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी उचलली आहे. मी तिच्या वडिलांची जागा घेऊ शकत नाही, पण भविष्याला आधार नक्कीच देऊ शकतो, असं म्हणत कैलास पाटलांनी या चिमुकलीला आणि तिच्या कुटुंबाला मोठा दिलासा दिलाय. पाहुयात याबद्दलची सविस्तर बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र. सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. माझा बाप आमच्या गळ्यात पडून रडायचा, त्यांना 15-15 मिनिटाला कॉल यायचे, असं म्हणत ही चिमुकली जेव्हा तिच्या गेलेल्या वडिलांची आठवण काढते तेव्हा आपलंही मन सुन्न होतं. बार्शी तालुक्यातील कारी गावातील शरद गंभीर या शेतकऱ्यानं आत्महत्या केली. पूर आल्यानं शेतातील पिकं सडली, डोक्यावर असलेलं कर्ज फेडायचं कसं या चिंतेनं तो ग्रासला गेला आणि त्यानं आपला जीव संपवला. सगळ्यात वाईट म्हणजे आपल्या वडिलांनी हे सगळं करताना श्वेतानं स्वतः पाहिलंय. तिच्या मनावर त्याचे काय परिणाम झाले असतील याची आपण कल्पनाही करू शकत नाही. त्यानंतर या घटनेबद्दल बोलताना श्वेताचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आणि मग केवळ सहानुभूती नव्हे तर श्वेता आणि तिच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी अनेक मदतीचे हात पुढे आले. त्यापैकी एक नाव म्हणजे ठाकरेंचे शिवसेनेचे आमदार कैलास पाटील. कैलास पाटलांनी आता श्वेताच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे. कैलास पाटील यांनी श्वेता आणि तिच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर एक भावूक पोस्ट शेअर केली आणि त्याबद्दल लिहिताना ते म्हणतात, आज जगभरामध्ये जागतिक कन्या दिवस साजरा होतो आहे. कन्येला देवी मानणाऱ्या आपल्या संस्कृतीमध्ये मुलगी म्हणजेच घराचा आधार आणि आनंदाचा स्रोत आहे, भविष्याची आशा आहे. पण याच दिवशी कारी गावातील श्वेताचे मात्र डोळे पाणावलेले आहेत. कारण श्वेताचे वडील एक प्रामाणिक कष्टकरी शेतकरी आणि अतिवृष्टीनं प्रचंड नुकसान झालेले कर्जाचा डोंगर असलेले शेतकरी होते. भविष्याची चिंता या सगळ्या ओझ्याखाली दबून त्यांनी स्वतःचं जीवन संपवलंय. त्या पुढे कैलास पाटील म्हणतात की आज श्वेताच्या कुटुंबियांची मी भेट घेतली आणि त्यांना आधार दिला. यावेळी तिच्या डोळ्यामध्ये अजूनही वडिलांच्या जाण्याचं दुःख, निराशा आणि वेदना दाटून आल्या आहेत. यावेळी तिच्या कुटुंबियांना आर्थिक मदतही केली आणि श्वेताच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. तिला सांगितलं की तुला कधीही कशाचीही गरज पडली तर हक्कानं सांग, आता तू एकटी नाहीयेस, आम्ही तुझ्या सोबत आहोत. श्वेताच्या वडिलांची जागा आम्ही कधीच घेऊ शकत नाही, पण तिच्या आयुष्याला आधार देणं हे आपलं कर्तव्य आहे, अशी पोस्ट कैलास पाटील यांनी केली आहे. निश्चितच कैलास पाटलांच्या या संवेदनशील कृतीचं आता कौतुक होताना दिसतंय. कुठलीही दुर्दैवी घटना व संकटानंतर सांत्वन व तात्पुरती आर्थिक मदत हा अगदी तात्पुरता दिलासा आहे, परंतु एखाद्या लेकराच्या शिक्षणाची जबाबदारी हा एक मदतीचा अत्यंत प्रभावशाली मार्ग आहे. शिक्षणाला वाघिणीचं दूध म्हणतात ते उगाच नाही. कोण जाणो, अत्यंत आव्हानात्मक स्थितीतून पुढे येऊन उद्या ही शेतकरी कन्या याच शिक्षणाच्या जोरावर आपल्या कुटुंबालाच काय तर संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटावा असं काहीतरी करेल. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून कैलास पाटलांनी या चिमुकलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी उचललेल्या या कृतीचं कौतुक म्हणूनच होत आहे आणि ते व्हायलाही हवं. तुम्हाला याविषयी काय वाटतं? तुमच्या याविषयीच्या भावना काय आहेत? कैलास पाटलांच्या या पावलाबद्दल तुमची मतं काय आहेत? सगळं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.